प्रक्रियाही तयार। इस्रायलच्या हैफा या ठिकाणच्या तेल शुद्धीकरण केंद्रावर इराणचा हल्ला। बाझान तेल शुद्धीकरण कारखाना निशाण्यावर। दररोज 1,97,000 बॅरल शुद्धीकरण क्षमतेच्या प्रकल्पाचं नुकसान। इंधनाच्या उत्पादनावरती आणि पुरवठ्यावरती गंभीर परिणाम। हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी कठोर प्रयत्न सुरू। तेलाच्या किमती कमी होतील। हॉर्मुझसाठी अमेरिकेला शक्य ते सर्व मदत करण्याचा प्रयत्न। बेंजामिन नेतन्याहू यांचे हे वक्तव्य। हॉर्मुझच्या सुरक्षेसाठी 6 मोठे देश एकवटले। हॉर्मुझ समुद्री वाहतूक सुरळीत करण्यासाठी संयुक्त निवेदन। इराणच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध। मी जिवंत आहे, मृत्यूच्या अफवांवरती नेतन्याहू यांचे हे स्पष्टीकरण। तर ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली इराण विरुद्ध लढा आम्ही जिंकतोय आणि इराण हारते, नेतन्याहू यांचा हा दावा। पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार। आजपासून पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची वाढ। पेट्रोलचे दर 111.77 रुपयांवर। दर वाढल्यानं वाहनधारकांमध्ये नाराजी।